सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे। आता बारामती विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये आता आपण आलेलो आहोत बारामतीच्या पश्चिम भागातील सोमेश्वर नगर येथे। विधानसभेच्या प्रचाराला अवघे काही दिवस उरलेले असताना या 2 दिवसामध्ये सोमेश्वर नगरकरांचा कौल कोणाकडे येतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। काही ग्रामस्थ बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार नमस्कार, काय सांगताल आपण? आता बारामती विधानसभा लागली आहे, घड्याळ तुतारी कोणाकडे जास्त कल येईल? आम्ही तर महायुतीचंच काम करतोय, म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणून महायुतीचं प्रामाणिकपणे काम चालू आहे। आणि आता सध्या विकासाला आणि महायुती सरकार येण्यासाठी आणि महायुतीची सत्ता स्थापना होण्यासाठी आम्ही 100% घड्याळालाच सहकार्य करायचं ठरवलंय। काय सांगताल आपण? नाही, आम्ही आता विकासालाच मतदान ह्यावेळेस करणार आहे। विकासाला म्हणजे कोणाकडे जाणार आहे? नाही नाही, विकास जो करेल त्याच्याकडेच ना, जो आता चाललाय विकास त्याच्याकडेच आहे आमचं मतदान। अजूनही काही ग्रामस्थ ते चहा घ्यायला बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, काय सांगताल? बारामती विधानसभा लागली आता, पवार विरुद्ध पवार अशी मोठी चुरस आपल्याला पाहावयास मिळत आहे। सोमेश्वर नगरकरांचा कौल कोणाकडे जातोय? सोमेश्वर नगरकरांसाठी अजितदादांनी प्रचंड प्रमाणात कामे केलेली आहेत आणि जर जनतेने जर मतदान नाही केलं तर त्यासाठी नालायक जनता कुठून नसेल। त्यामुळे सोमेश्वरकरांच्याकडून 90% तरी मतदान अजित पवार यांनाच होणार आहे, ह्याची खात्री आम्ही तरुण वर्ग देऊ शकतो। काय सांगताल आपण? सांगितलंय की दादांनी आता दादाच निवडून येणार आहे। तुम्ही काय सांगता? दादा विकासाचा वादा अजित दादा। काय सांगताल आपण? मी तसं गावात जास्त नसतोच, परंतु यावेळेस मी मतदान काय सोडणार नाही। त्याला कारण असं आहे की सध्या असं रंगवलं जातं चित्र की पवार वर्सेस पवार, पण मला असं वाटत नाही की पवार वर्सेस पवार आहे। याच्यामध्ये 4 नाराजांना घेऊन जर एखादी व्यक्ती समोर येत असेल की मी पवार घराण्याचा वंशज आहे, 3री पिढी आहे आणि आम्ही परत पुढं दादांच्या नंतर आम्ही पुढं, आता मोठे साहेब रिटायर झाल्यानंतर मग काय सांगताल? कल कोणाकडे आहे? आता आमचा कल तसा बघितलं तर दादांच्याकडेच। काय सांगताल आपण? बारामती विधानसभेची मोठी चुरस पाहायला मिळते, पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलेला आहे। सोमेश्वर नगरकरांचा कौल कोणाकडे जातो? योगेंद्र दादा पवार हे 100% निवडून येणार। कारण का तर देश महाराष्ट्रच नव्हे तर देशाचं राजकारण पवार साहेबांच्या भोवती फिरते आता पाहिलं गेलं तर। आणि आता तुम्ही बारामती तालुक्याचा विकास केला तर दादांनी विकास फक्त मलिदा गँगचा केलाय। तुम्ही आता खंडोबाच्या वाडीची रोडची परिस्थिती बघा, येऊन काय परिस्थिती झाली। 2 वर्ष झाले त्या रोडला इतके खड्डे पडलेत, इतकं तिथे ऍक्सिडेंट, इतकी लोकांचा हातपाय मोडलेत, परिस्थिती तुम्ही करता वाडी खंडोबाच्या वाडी। कल कोणाकडे जातोय जास्त? योगेंद्र दादा पवार। काय सांगताल आपण? खर तर मी पदाधिकारी शरदचंद्र पवार गटाचा। ही लढाई अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार नसून ही लढाई मलिदा गँग विरुद्ध सर्वसामान्य जनता आहे आणि सर्वसामान्य जनता ह्या मलिदा गँगला दाढा शिकवणार आहे। त्या गटाकडून अजितदादा गटाकडून जे प्रचाराला येतात, एक तर कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यानंतर कामगार आहेत। कल कोणाकडे जातोय सोमेश्वर नगरकर? ते तुम्हाला 23 तारखेला 100% दिसेल। काय सांगताल बाबा आपण? योगेंद्र दादा येतील। काय सांगताल? बारामती विधानसभा लागली आता, अजितदादा काय सांगताल आपण? अजितदादा। तुम्ही काय बोलता? अजितदादा। तुमचं काय मत? माझं मत अजित दादाच राहणार आहे। का अजितदादाच का? कारण की इथून मागची परिस्थिती पाहिली तर गेली 35 वर्ष तालुक्यासाठी, राज्यासाठी आणि आपल्या सर्व बारामती तालुक्यातील जनतेसाठी दादांनी जे अहोरात्र काम केले, जे विकासाची गंगा बारामतीत आणली, हे पाहता लोकांच्या मनात आता तरी सध्या एकच चित्र आहे की दादाशिवाय बारामतीला पर्याय नाही। सांगताल बारामती विधानसभा लागली, अजितदादा पवार यांचं सगळं कार्य चांगलं असल्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी आहे। काय कार्य केले या दादांनी? दादांनी बारामतीचा विकास केलाय, इकडे कारखान्यावर लक्ष असतं, अमकं तमकं। काय सांगताल तुम्ही? अजितदादा पवारच। अजितनगरच्या पेठेमधील काही दुकानदार देखील आहेत, काही ग्रामस्थ बसलेले आहेत, काय बोलतात ते बघू, विचारून आपण। नमस्कार, काय सांगताल? बारामती विधानसभा लागली आहे, एकदम संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय या विधानसभेकडे, कोणाचं पार्ट जडेल? अजितदादा। अजितदादाच का? बारामतीचा विकास पूर्णपणे दादांनीच केलेला आहे आजपर्यंत। साहेबांनी योगेंद्र दादांना पाठिंबा दिलाय? नाही, काय ते उपयोगाचं नाही। दादांचं काम कधी पण बारामती तालुक्यात 1 नंबर आहे। काय सांगताल तुम्ही? अजितदादा। अजितदादाच का? विकासासाठी अजितदादाच। मस्त आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बाबा नमस्कार। बारामती विधानसभेचा अगदी चुरशीचा सामना चाललाय, घड्याळ का तुतारी? घड्याळ घड्याळच का? विकासच आहे सगळीकडे। तुम्ही काय सांगताल? घड्याळाचंच मतदान झालं पाहिजे, कारण अजितदादांनी बारामती तालुक्याचा इतका विकास केला आहे
की आज आजूबाजूच्या जर तुम्ही तालुक्याचा विचार केला तर आपण 1 नंबरला आहे. काय वाटतंय बाबा, बारामती विधानसभा लागली, घड्याळ का तुतारी? घड्याळ. घड्याळच का? दादांसारखा विकास हा कुणी करू शकत नाही. काय म्हणताय, घड्याळ का तुतारी? गाड्या घड्याळ. तुमचं काय मत येईल बाबा? तुतारी तुतारी. काय म्हणून तुतारी दादा का? काम करत नाही, दादा मोठ्याचे काम करतो या, बर. गरीब लोकांची कामं करत नाही, म्हणून तुतारी. बाबा, बारामती विधानसभा लागली, घड्याळ का तुतारी? घड्याळ. तुमचं काय मत आहे? घड्याळ. घड्याळच का? म्हणून घड्याळ. आता ते कार्यकर्ते ना शेवटी. हा? कार्यकर्ता चांगला आहे बर. म्हणून मध्ये जायचं दादा. चहाच्या गाड्यावरती काही ग्रामस्थ बसलेले आहेत, त्यांचा कल आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय सांगताल? बारामती विधानसभेचा रंगतदार सामना चाललाय, पवार विरुद्ध पवार असा हाय व्होल्टेज ड्रामा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. कोणाचं पारड जड आहे? वन वे अजितदादा लागणार. वन वे. हा, वन वे अजितदादा. जनतेने हातात घेतलंय. बर. जनता आता तुमचं काय मत? वन वे अजितदादा. अजूनही काही ग्रामस्थ आहेत, काय सांगताल? अजितदादांचं पारडं चांगलं आहे. बर. अजितदादांचं काम नाही. बर. बारामती तालुक्यात अजितदादांनी काम भरपूर प्रमाणात केलेलं आहे. गोरगरिबांचं काम चांगल्या प्रमाणात आहे. काय सांगताल तुम्ही? अजितदादाचं काम चांगलं आहे बारामती तालुक्यात. दादांचं नाणं खणखणीत आहे, वाजणार. तुमचं काय मत आहे? अजितदादा निवडून येणार. अजितदादांच्याकडे कल जास्त वाटतोय, काय सांगताल तुम्ही? तुतारी का घड्याळ? गाड्या. तुमचं काय मत? घड्याळ. तुमचं विकासाला मत आहे आमचं. विकासाला म्हणजे कुठं? दादांना, अजितदादांनाच मत आहे आमचं. कारखान्याच्या चौकामध्ये अजूनही काही ग्रामस्थ बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. घड्याळ चालतंय का तुतारी चालते? काय सांगताल? बारामती विधानसभा लागली आता, घड्याळ का तुतारी? घड्याळच चालणार आहे. शेवटी दादांचं कार्य आहे. दादा म्हणजे वाघासारखं कार्य आहे दादांचं. धडाडीचं कार्य करताय. काय सांगताल बाबा आपण? हा, तेच घड्याळच. का घड्याळच का? हाय आपलं कार्यकर्ता आहे मला पहिल्यापासून मानल्यावर. काय सांगताल बाबा आपण? बारामती विधानसभा अतिशय चुरशीशी चालली आहे. दादांचं कार्य चांगलं असल्यामुळे दादांना सपोर्टिंग राहणार आमचं. विधानसभेची रणधुमाळी जोरात चालली आहे, घड्याळ का तुतारी? घड्याळ. घड्याळच का? काम म्हणजे तरुण मंडळीत ते. बर. अजितदादा तरुण मंडळीत बर. आणि पवारसाहेब आता थकलेत. काय सांगताल बाबा आपण? बारामती विधानसभा जोरात चालली आहे. हाय बरोबर आहे. काय सांगितलं की काय काय सांगितले? घड्याळ. सभा लागली आता, कल कोणाकडे येईल जास्त? अजितदादा. का अजितदादाच का? अजितदादा काम करणारा माणूस आहे. बर. काय कामं केली? लय भरपूर काम केलेत.